वाक्य आहे निसर्गाचे रक्षण करा. मग क्रियापद काय आहे? आकारांत आहे. क्रियापद आकारांत आहे. मग अकारांत किंवा आकारांत असेल तर कोणतं असतं? आज्ञार्थी, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि या वाक्यातून कोणत्या गोष्टीचा बोध होतो आपल्याला? तर उपदेशाचा बोध होतो. निसर्गाचे रक्षण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुझा आवडता खेळ कोणता? तर पाहिजे प्रश्नचिन्ह अगदी सोपं आहे ओळखायला. प्रश्नार्थी वाक्य आहे. किती उंच इमारत आहे ही? उद्गारची नसेल तर उद्गारार्थी. तर हे तर अगदी सोपं असतं आणि असे प्रश्न कमी येऊ शकतात परीक्षेमध्ये. फक्त आपल्याला आज्ञार्थी, विद्यार्थी आणि स्वार्थी वाक्याकडे लक्ष द्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. तर पहा क्रियापदाला वि प्रत्यय वावी वे असेल तर कोणतं असतं ते? तर ते असतं विद्यार्थी. 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. आणि पहा या वाक्यामधून कोणत्या गोष्टीचा बोध होतो आपल्याला? सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. कर्तव्य, इच्छा, योग्यता का शक्यता? तर इथे कर्तव्याचा बोध होतो. त्यानंतर जर कष्ट केले तर फळ मिळतेच. जर तर असेल तर संकेतार्थी असतं. संकेतार्थी ओळखणं तर अगदी सोपं आहे. जर, तर, जेव्हा, तेव्हा असे इथे वाक्य शब्द असतात. त्यानंतर पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाची उत्तर. मी पास झालो या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरणरूपी वाक्य तयार होईल? तर अकरणरूपी म्हणजे काय? तर अकरणरूपी म्हणजेच काय? नकारदर्शक वाक्य. अकरणरूपी म्हणजे नकारदर्शक. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे? क्रियापदाचा जे काही बदल करायचा आहे, परंतु आपल्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. मी पास झालो. मग पहा काय होणार आहे? मी नापास झालो नाही. मी नापास झालो नाही याचाच अर्थ काय? मी पास झालो. म्हणजे आपल्याला वाक्य नकारदर्शकही झालं, वाक्याचा अर्थही बदल नाही. नापास झालो नाही म्हणजेच पास झालो असं तिथे अर्थ होतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर पहा झालो नाही तर म्हणायचं आहे क्रियापदामध्ये, परंतु जे काही त्यामध्ये शब्द असतं, जे काही विशेषण असतं, त्याचं विरुद्ध अर्थाचा आपल्याला शब्द तिथे ॲड करायचं असतं. म्हणजे वाक्याचा अर्थ तिथे बदलत नाही. त्यानंतर मेघनाथ अतिशय भित्र आहे या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरणरूपी? तर पहा अतिशय भित्रा आहे. अतिशय भित्रा नाही म्हटल्यानंतर वाक्याचा अर्थ बदलणार आहे. मग भित्राच्या विरोधात शब्द आपल्याला घ्यायचे आहे. धाडसी. मेघनाथ धाडसी अजिबात नाही. मग आता पाहूयात. भित्रा नाही असं दिलेलं आहे, पण पहा इथे भित्रा नाहीचा अर्थ काय होतो? भित्रा नाही असं होतं, म्हणजे वाक्याचा अर्थ ते बदलतो. म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही. जराही धाडसी नाही, तर पहा हे इथे योग्य असणार आहे. बाकीचे पर्याय बघूयात. मेघनाथ खूप धाडसी नाही. तर पहा मेघनाथ खूप धाडसी नाही. मेघनाथ अतिशय धाडसी नाही. अतिशयच्या विरोधात आपल्याला घ्यायचं आहे. अतिशयच्या विरोधात जराही येणार आहे. म्हणजे ते 2 नंबरच्याच पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. मेघनाथ जराही धाडसी नाही म्हणजे तो अतिशय भित्रा आहे. तर इथे वाक्याचा अर्थ बदलला नाही आणि आपण अकरणरूपी म्हणजेच नकारार्थी वाक्य केलं. त्यानंतर आता पहा शरयू अजिबात नास्तिक नाही. वाक्याचं आपल्याला होकारार्थी करायचं आहे. मग आता उलट करायचं. नास्तिकच्या विरोधात आस्तिक आणि आहे करायचं. नाहीच ठिकाणी आहे. म्हणजे शरयू आस्तिक आहे, थोडीशी आस्तिक, जराही आस्तिक नाही. नाही वाक्य आपल्याला कट करायचे. जरा आस्तिक आहे. अजिबात नास्तिक नाही म्हणजेच काय? खूप आस्तिक आहे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. तर अशा पद्धतीने हे जे काही वाक्याचे प्रकार आहेत त्यावर आधारित जे काही प्रश्न देतो ना ते आपण सगळे सोडवले. वेगवेगळ्या प्रकारे कसे प्रश्न परीक्षेमध्ये येतात हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे. आणि अशीच तयारी तुम्ही देखील करायची आहे. आणि जे काही टिप्स अँड ट्रिक्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केले ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपले सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आत्ताच. जर यूट्यूबवर तुम्ही पाहत असाल तर यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. स्कॉलरशिप स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझं. तिथेही मी सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ शेअर करत असते. म्हणून तिथेही तुम्ही मला सपोर्ट करा. धन्यवाद.